जिल्ह्यात 5 लाख बांधकाम कामगारांची झाली नोंद। बांधकाम योजनेद्वारे महायुती सरकारचा महाघोटाळा भाग 5। राज्यातील महायुती सरकार अनेक घोटाळ्यामागे घोटाळे करत आहेत। त्यात भर म्हणून बांधकाम कामगार योजनेत महाघोटाळा होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे। दैनिक सोलापूर भूषण या वृत्तपत्राच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य सरकार, कामगार मंत्रालय व बांधकाम कामगार व इतर कामगार कल्याणकारी महामंडळाच्या संयुक्तपणे बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी विविध लाभदायक योजना राबविण्यात येतात। या योजनेत होत असलेल्या घोटाळ्याबाबत यापूर्वीच्या भागात घोटाळ्याचे प्रकार आणि सत्ताधारी सरकारी अधिकारी यांचा भ्रष्टाचार उघडकीस आणण्याचा प्रयत्न करण्यात आला व येत आहे। यातून हा भाग 5 प्रकाशित करण्यात येत आहे। यामध्ये गरीब बांधकाम कामगारांची लूट कशा प्रकारे होते हे आपल्या समोर स्पष्टपणे मांडत आहोत। जय महाराष्ट्र। मी विष्णू कारंपुरी महाराज, जनविकास क्रांती सेना पक्षाचा संस्थापक अध्यक्ष, त्याचबरोबर बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीचा अध्यक्ष। महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्रातील महायुती सरकार एक मागे एक मोठे घोटाळा केलेले, आर्थिक घोटाळा केलेले प्रकरण समोर येत आहेत। त्याच माध्यमातून संघर्ष समितीच्या वतीने व क्रांती सेनेच्या माध्यमातून आम्ही गेल्या 4 भागामध्ये बांधकाम कामगार योजनेद्वारे महायुती सरकारचा महाघोटाळा या शीर्षकाखाली घोटाळा बाहेर काढण्याचा, बांधकाम कामगार योजनेतील घोटाळा बाहेर काढण्याचा प्रयत्न आमचा सुरू आहे। या 5व्या भागामध्ये अत्यंत स्पष्टपणे दिसून येते की सरकारला इतकं या योजनेमध्ये कामगारांना विविध लाभ मिळवून देण्याचा इतका इंटरेस्ट काय, स्वारस्य काय पहा आपण की केवळ सोलापूर जिल्ह्यामध्ये 5 लाख कामगारांची, बांधकाम कामगारांची नोंदणी झालेली आहे। या 5 लाख कामगारांना जे सुरक्षा किट असो, गृह उपयोगी वस्तूचा संच असो किंवा विविध आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक लाभ देण्याचे योजना असो, या योजनेमध्ये कामगार मंत्रालयाच्या माध्यमातून बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या संयुक्त विद्यमाने महाघोटाळा होताना दिसून येते। एक तर नोंदणी चुकीची, खरे कामगार नाहीच आहेत, सोलापूरच्या या 5 लाख नोंदणीवरून की महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 2 ते 3 कोटी कामगारांची नोंद झालेली आहे। एक तर नियमांमध्ये आपल्याला कसं भ्रष्टाचार करता येईल याचा फार विचार केलेला आहे। त्याचबरोबर या भ्रष्टाचाराबाबतीमध्ये अनेक संघटना, सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी, समाजसेवक अनेक लोकांनी वारंवार तक्रारी करताना दिसून येत आहे की खोट्या कामगारांची नोंद होत आहे की सरकार बिलकुल दुर्लक्ष करते आहे।
कारण त्यांच्या सरकारी बाबूंना सुद्धा भ्रष्टाचार यामध्ये सहभाग आहेत. सहाय्यक कामगार कार्यालयातील अधिकारी कर्मचारी सहभागी आहेत. त्यांचे बगलबच्चे खाजगी दलाल सहभागी आहेत. भांडी वाटप करणारे ठेकेदार सहभागी आहे. ऑनलाईन फॉर्म बनणारे लोक सहभागी आहेत आणि ठेकेदाराच्या नावाने खोटे प्रमाणपत्र देणारे सहभागी आहेत. अशा प्रकारे या महाघोटाळ्याचं स्वरूप आहे. सरळ सरळ दिसून येते की या एका किटची किंमत आहे 9,000 रुपये. भांडी बघितलं तर आपण त्या संच मिळाल्यावर 3 ते 3,500 जास्त झाले. म्हणजे एक किट मागं 4,500 ते 5,000 रुपये भ्रष्टाचार या ठिकाणी गाळा मारलेला आहे. सुरक्षा किट बाबतीत तेच आहे. त्याचबरोबर अनेक लोक मयत अनुदान, शिष्यवृत्ती आणि इतर ज्या या योजनेतील प्रकार आहेत, या प्रकाराच्या माध्यमातून मग तो मुलीचं लग्न असो, घर बांधणी असो, या सगळ्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा करण्याचा प्लॅन करून या सरकारनं ही योजना जाहीर केलेली आहे. सभागृहात विचारला जातो, विधानसभेत विचारला जातो प्रश्न की खोटे या ठिकाणी चाललेला आहे. माहिती अधिकाराच्या खाली माहिती खोटे त्या ठिकाणी झालेलं आहे आणि आम्ही माहिती अधिकाराखाली अनेक ठेकेदारांची नावं देत किंवा एखाद्या योजना लाभ घेतलेल्या लोकांची लिस्ट यादी देत नाहीत. म्हणजे त्यांना जर आपण समोर केला तर आपल्याला भ्रष्टाचार बाहेर पडेल या भीतीने हे महायुती सरकारचं कामकाज चालू आहे. आम्ही दैनिक सोलापूर भूषणच्या माध्यमातून, SB न्यूज यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून, साप्ताहिक गुरुरत्नच्या माध्यमातून आम्ही या घोटाळा वारंवार सरकारच्या निदर्शनास आणून देत आहोत. नवे सरकारच घोटाळा करत आहे सिद्ध करून दाखवत आहोत. तरीही त्यांचा कुठल्याही प्रकारचा सुधारणा किंवा त्यामध्ये काय तर आपल्याला तपास करावं असे न करता केवळ ढोंगीपणाचा स्वरूप घेऊन तपास अधिकारी नेमले आणि 2-3 तपास की 2-3 कर्मचाऱ्यांचा किंवा कामगार तपासणी केल्या आणि आम्ही फार मोठं तीर मारत अशा प्रकारचं लोकांना दिशाभूल करून हे राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकार आणि 2 उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे खरा सच्चा कार्यकर्ता बाळासाहेबांचा म्हणून घेतो आणि त्याचबरोबर अजून एक उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे 2 दिवसापूर्वी उघड झालेलं आहे की त्यांचा मुलगा फार मोठ्या प्रमाणे जमीन घोटाळा केलेला आहे. असे घोटाळा करणारे लोकांकडनं अपेक्षा का ठेवायचं. परंतु एक या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं की बांधकाम कामगार हक्क व न्याय संघर्ष समितीच्या वतीने, जनविकास क्रांती सेना पक्षाच्या वतीने हा घोटाळा पूर्ण बाहेर काढल्याशिवाय, यांना पूर्ण उघडं केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. पण हे साधा स्वरूप आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये केवळ 5 लाख कामगारांची नोंदणी होते. यावरूनच या योजनेत किती मोठा घोटाळा चालू आहे. गरिबांना दिल्यासारखं करायचं आणि आतनं मोठमोठं गवाड मारायचं असा प्रयत्न चालू आहे. तरी नागरिक बंधू भगिनींनो, बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या बांधकाम कामगार बंधू भगिनींनो, आपण या सरकारला जागा दाखविण्यासाठी जे खोटे नोंदी झालेले आहेत किंवा आपल्या स्तरातून ज्या ठिकाणी घोटाळा झाला, भ्रष्टाचार झाला असं निदर्शनाला आल्यास आपण ताबडतोब आम्हाला संपर्क साधावा आणि महायुती सरकारला एक प्रकारचं भ्रष्टाचार करण्याचं कुरणच त्यांनी चालू केलेलं आहे. हा भ्रष्टाचार गरीब कामगारांच्या नावाने असल्याने तुम्हाला याची परतफेड करावीच लागेल आणि याच्या बाबतीमध्ये आपल्याला जे दोषी ठरतील त्या लोकांना काळ्या खोलीमध्ये जाऊन आपलं शिक्षा भोगावीच लागेल. अशा प्रकारचे अजून आमच्याकडे अनेक पुरावे आहेत.
ते पुढच्या भागात सादर करू. आणि बांधकाम कामगारांनो, आता तरी जागरूक व्हा. खऱ्या बांधकाम कामगारांना न्याय मिळवून घेण्यासाठी प्रयत्न करा आणि आमच्या संघटनेला संपर्कात राहावं असं आवाहन करतो. आणि या महायुती सरकारच्या या बांधकाम कामगारांच्या नावाने करीत असलेल्या महाघोटाळ्याचा जाहीर निषेध करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.